लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चैत्र कृष्ण त्रयोदशी आणि चतुर्दशी असा योग आहे. आजचा शनिवार आहे, शिवरात्र आहे आणि या चैत्र कृष्ण त्रयोदशीला मध्यान्नीच्या काळी स्वामींनी समाधी घेतली आणि या दिनाचं, या प्रसंगाचं औचित्य साधून स्वामी समर्थांचं स्तवन आपल्या समोर सादर करीत आहे. स्वामींबद्दल काय बोलावं? स्वामी आहेत ते दत्तात्रयाचे तिसरे अवतार आहेत. पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ, त्यानंतर दुसरे अवतार विदर्भातल्या कारंजा गावी नृसिंह सरस्वती, ज्यांनी आपली अवतार समाप्ती गाणगापूर येथे केली. त्यानंतर 300 वर्ष कर्दळी वनामध्ये तपस्या करून स्वामी समर्थ प्रगट झाले, ते अक्कलकोटी. गुरु परंपरा ही अद्भुत परंपरा आहे आणि गुरुभक्ती करणाऱ्यांना सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो. याचं कारण असं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचेही अंश गुरुतत्वामध्ये सामावलेले आहेत. माता सरस्वती, माता पार्वती आणि माता लक्ष्मी या तिन्ही देवतांचे आशीर्वाद गुरुतत्वाला लाभलेले आहेत. त्यामुळे गुरुभक्ती करतो त्याला त्रिदेवांचे आशीर्वाद आणि त्रिदेवींचे आशीर्वाद आपोआप प्राप्त होतात. आणि म्हणून जेथे समर्थ आहे तेथे न्यून काय आहे असं म्हणण्यास सार्थ होत. चला तर स्वामी समर्थांचे स्तवन, त्याचं आकलन करून घेऊया, त्याचा भाव समजून घेऊया. नाही जन्म नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटलाद्भुत सा ब्रह्मांडाचा हाच पिता. नाही कुणी गुरुवर स्वये हाच सूत्रधार, नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ. अर्थपूर्ण ओळी आहेत, अष्टक आहे आणि त्या अष्टकातील 2 श्लोक आपल्या समोर आधी सादर करतो आहे. ज्याचा जन्मच माहिती नाही, जो स्वयंभू आहे, ज्याला काही नामच नाही आहे,
ज्याचे कोणी माता नाही आणि पिता नाही आणि तरीही तो प्रगटला आहे कर्दळी वनातून. हे एक अद्भुत रहस्य आहे. ब्रह्मांडाचा, अखिल ब्रह्मांडाचा तोच पिता आहे. त्याला कोणी गुरु नाही, त्याला कोणी सद्गुरु नाही. मात्र जो त्याला आपला मानेल त्याचा तो गुरु आहे. आणि जेथे गुरुचरण आहे तेथे न्यून काय. संपूर्ण ब्रह्मांडाचा हाच सूत्रधार आहे. नवनाथांचा आदिनाथ हाच आहे आणि अनाथ असणाऱ्यांचा जगन्नाथही हाच आहे. परत एकदा या 2 श्लोक परत एकदा ऐकूया. नाही जन्म नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता. नाही कुणी गुरुवर, स्वय हाच सूत्रधार, नवनाथी आदिनाथ, अनाथांचा जगन्नाथ. पुढचे 2 श्लोक आहेत या अष्टश्लोकी मधले. नरदेही नरसिंह, प्रगटला तरुपोटी, नास्तिकाच्या कश्यपूला अस्तिकाची देण्यागती. कधी चाले पाण्यावरी, कधी धावे अधांतरी, यमा वाटे ज्याची भीती, योगेश्वर हाच यती. बघा स्वामींचं वर्णन कसं केलं आहे. नरदेह आहे पण तो नरसिंह अवतार आहे. दुष्टांचं निर्मूलन करण्यासाठी नृसिंह अवतार धारण करणारा हाच नर आहे. कर्दळी वनातून वटवृक्षाखाली प्रगटला तरुपोटी. कुठून आला माहिती नाही, कुठे गेला माहिती नाही. आला कशासाठी. सहेतुक असं अवतरण आहे. नास्तिकाच्या कश्यपूला, कलियुगामध्ये नास्तिकता वाढलेली आहे, दांभिकता वाढलेली आहे, अनाचार वाढलेला आहे, सद्भक्तांवर अत्याचार वाढलेला आहे. ते दूर करण्यासाठी, अस्तिकाला गती देण्यासाठी, की भिऊ नकोस मी आहे पाठीशी, हे सांगण्यासाठी हा नरसिंह तरुपोटी प्रगट झाला. अष्टसिद्धी नवनिधीचा दाता तो कधी पाण्यावर चालतो तर तो कधी अधांतरी चालतो. पाण्यावर चालणं, अवकाशात चालणं हे त्याच्यासाठी अशक्य नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. याचं कारण असं, अष्टसिद्धी आणि नवनिधीचे दाता आहेत ते. यमालाही ज्याची भीती वाटते असे ते समर्थ आहेत. सर्व योग्यांचे ईश्वर ते आहेत. ते यती आहेत. त्यांच्या बाह्य रूपाकडे जाऊ नका. ते योगीराजेश्वर आहे. ते यतींचे यती आहेत. ते समर्थ आहेत, हे लक्षात ठेवा.
आणि संपूर्ण त्रिभुवन ज्यांचं अंगण आहेत असे समर्थ आहेत. बघा 5वा आणि 6वा श्लोक बघा. कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमा तटी. काली माता बोले संगे, बोले कन्याकुमारी ही, अन्नपूर्णा ज्याच्या हाती, दत्त गुरु एकमुखी. कोण आहेत स्वामी समर्थ? एकमुखी दत्त आहेत. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, परंतु एकमुखी दत्त आहे कलियुगातला. कर्दळी वनामध्ये 300 वर्षाची तपश्चर्या करून भक्तांच्या हाकेसाठी अवतीर्ण झालेले हे स्वामी समर्थ आहेत. आणि त्रिभुवन त्यांचं अंगण आहे. कधी हिमाचलात जातात, कधी अरवलीच्या पर्वतावर भ्रमण करतात, कधी नर्मदेची परिक्रमा करतात, कधी भीमेच्या तटी येऊन वास करतात. आणि सर्व भक्त, सर्व देवता त्यांच्या समोर प्रगट होतात. काली माता त्यांच्याशी संभाषण करते. कन्याकुमारी देवी ही त्यांच्याशी बोलते. अन्नपूर्णा ज्यांच्या हाती आहे असा हा दत्त गुरु आहे. शेवटचे 2 कडवे आहेत. भारताच्या कानोकानी गेला स्वये चिंतामणी, सुखी व्हावे सारे जण, तेथे धावे जनार्दन. प्रज्ञापुरी स्थिर झाला, मध्यान्नीच्या रविप्रत, रामानुज करी भावे, स्वामी पदा दंडवत. रामाचा अनुज असलेला असा तो कवी स्वामींच्या पदाला दंडवत करतो आहे. स्वामी भारतातल्या कानाकानात गेले. ज्या ठिकाणी त्यांना त्यांचं स्मरण होत होतं त्या ठिकाणी ते गेलेत. ते चिंतामणी आहे, जे चिंतील ते देणारे आहेत. सुखी व्हावे सारे जण, प्रज्ञापुरी स्थिर झाला, प्रज्ञापुरी स्थिर झालेत. मध्यान्नीच्या रविप्रत, भर मध्यान्नी त्यांनी समाधी घेतली. आणि अशा स्वामींना रामानुज मनोभावे दंडवत करतात आहेत. असं हे स्वामींचं अष्टक आपल्या चरणी सादर केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी नामाचा अखंड जप करा. आणि जेथे स्वामी नावाचा जप आहे तेथे न्यून काहीच नाही. नाही जन्म नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगतला अद्भुत सा ब्रह्मांडाच्या हाच पिता. नाही कुणी गुरुवर, स्वये हाच सूत्रधार, नवनाथी आदिनाथ, अनाथांचा जगन्नाथ. नरदेही नरसिंहा प्रगतला, तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपूला, आस्तिकाची देना गती. कधी चाले पाण्यावरी, कधी धावे अधांतरी,
यती. कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमात ती. काली माता बोले संगे, बोले कन्या कुमारी, अन्नपूर्णा जाचे हाती, गत गुरु एक मुखी. भाज्ञापुरी स्थिर झाला, माढ्यानी चार विप्रत, रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत. नरदेही नरसिंह दगतला, परुपुटी नास्तिकाच्या कश्यपूला, आस्तिकाची देण्यागती. कधी चाले पाण्यावरी, कधी जावे अधांतरी, यमावाते ज्याची भीती, योगीश्वर हाच यती. कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमात ती. कारण्यापुरी स्थिर झाला, माध्यान्ही चार विप्रत, रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत. कधी चाले पाण्यावरी, कधी धावे अधांतरी, यमावाते ज्याची भीती, योगीश्वर हाच यती. कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमात ती. काली माता बोले संगे, बोले कन्या कुमारी, अन्नपूर्णा जाचे हाती.